भागवत रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मस्तपैकी आमच्या इथे पाऊस येतोय. त्यामुळे सगळ्यांनाच गरम गरम वडापाव खायची इच्छा झालेली आहे. त्यामुळे मी आता वडापाव करत आहे. बटाटे वडे करणार आहे. बटाटे वड्यासाठी लागणारं सामान मी तुम्हाला पहिलं दाखवते. इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. नंतर पीठ कालवण्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता मी इथे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. त्याच्यात आपण फोडणी टाकूयात. फोडणीसाठी इथे तेल गरम केलेलं आहे कढईत. त्याच्यात मोहरी टाकूयात, जिरं टाकूयात आणि हिंग टाकूयात आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते. आणि ही फोडणी झाली की या बटाट्याच्या इथे मी लसूण मिरची पण वाटून घेतलेली आहे. तर ही फोडणी तडतडली की हे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी टाकून देणार आहे आणि मग ही मिरची कालवून हे बटाट्याचं सारण तयार करणार आहे. फोडणी आपली चांगली तडतडली आहे. तर मी हे स्मॅश केलेल्या बटाट्यावर ही फोडणी टाकून देते आणि हे वाटून ठेवलेली लसूण मिरची आहे ती चवीप्रमाणे टाकून घेते त्याच्यामध्ये. चांगला आपल्याला झणझणीत वडापाव करायचा आहे. आमच्या इथे झणझणीतच आवडतो. चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडं लिंबू घेतलेलं आहे अर्ध, ते या सारणामध्ये पिळून घेते आणि आता हे सगळं मिक्स करून घेते. आपलं हे वड्याचं सारण तयार होईल म्हणजे. आता हे आपलं वड्याचं सारण तयार झालेलं आहे. आता याच्यासाठी पीठ कालवून घेते. गव्हाचं पीठ घालते, चवीपुरतं मीठ घालते आणि थोडासा 1 पाव चमचा सोडा घालते आणि आपण मिरची वाटून ठेवली आहे ना, ती चवीपुरती त्याच्यामध्ये मी टाकते. म्हणजे वरचं आवरण वड्याचं ते पण जरा चवदार लागतं. थोडंच टाकायचं आणि थोडीशी हळद टाकते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक बॅटर तयार करून घेऊयात. आता हे तर मी बेसन पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. असे आपलं बेसन पीठ तयार आहे. बटाट्याचे वडे करून घेतलेले. आता एक एक वडा या पिठामध्ये टाकून मी तळून घेते. तेलही आपलं छान तापलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व वडे मी आता तळून घेते. तांदळाचं पीठ घातल्याने छान वरचं कव्हर आहे ना वड्याचं ते क्रिस्पी होतं. आपले वडे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. आता आपली वडापावची प्लेट तयार आहे. या गरम गरम वडापाव खायला. कसं वाटलं तुम्हाला रेसिपी? आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.